जर ही कल्पना खरी असती तर बायबलमध्ये परमेश्वराचे वर्णन नेहमी एकवचनी रूपात असायला हवे होते. मात्र बायबलमध्ये परमेश्वराचे अनेकवचनी रूप आहे, जिथे त्यांनी स्वतःला आपण म्हटले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. उत्पत्तीतील गूढ शब्द आपण. तो म्हणतो, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. हा उतारा बायबलचा अर्थ लावणाऱ्यांसाठी फार पूर्वीपासून एक कोडे आहे. जर मनुष्याला निर्माण करणारे परमेश्वर फक्त पिता परमेश्वर असते तर त्यांनी म्हटले असते, माझ्या प्रतिरूपाचा आणि माझ्याशी सदृश असा मनुष्य मी करीन. पण परमेश्वराने म्हटले, आपण करू. म्हणून हे स्पष्टपणे सिद्ध करते की फक्त पिता परमेश्वर नाही. मग परमेश्वराने स्वतःला आपण असे का म्हटले? परमेश्वराने नर व नारी निर्माण केले. आदाम आणि हव्वा त्यांच्या प्रतिरूपात व सादृश्यात निर्माण झाले. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. याचा अर्थ परमेश्वर आदामाप्रमाणे नर रूपात व हव्वाप्रमाणे नारी रूपात आहेत. म्हणूनच परमेश्वराने स्वतःला आपण म्हटले. म्हणून बायबलच्या शिकवणीनुसार आपण फक्त पिता परमेश्वरावर नाही तर माता परमेश्वरावर देखील विश्वास ठेवला पाहिजे.